खानापूर गावातील सराफ दुकानदार दिवसा सशस्त्र दरोडा टाकणारी सराईत गुन्हेगारांची टोळी 48 तासांत जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. हवेली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 130/2025 BNS 310-2 आर्म ॲक्ट 425 प्रमाणे दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 26 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास दिवसाढवळ्या अनोळखी 5 दरोडेखोरांनी हातात तलवार, कोयता अशी हत्यारे घेऊन खानापूर गावातील वैष्णवी ज्वेलर्स या सराफ दुकानावर सशस्त्र दरोडा टाकून दुकानातील मालक, महिला कामगार यांना हत्याराचा धाक दाखवला आणि सुमारे 84 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण 1,05,00,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेलाय. सदर प्रकाराबाबत दुकान मालक यांच्या पत्नी राणी अमोल बाबर, वय वर्ष 28, व्यवसाय सोनार दुकान, राहणार खानापूर, तालुका हवेली, जिल्हा पुणे, मूळ राहणार वाळज शिवेचा मळा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली यांनी वरील प्रमाणे फिर्याद नोंदवली आहे. सदर गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिलसो पुणे ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभाग यांनी घटनास्थळी भेट दिली. सराफ दुकानदार भर दिवसा सशस्त्र दरोडा पडल्यानं खानापूर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. दरोडेखोरांनी भर दिवसा सशस्त्र दरोडा टाकल्यानं एक प्रकारे पोलिसांना आवाहन केलं. दरोडेखोरांचे ते आव्हान पुणे ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी स्वीकारून गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगानं स्थानिक गुन्हे शाखेची 4 पथके, हवेली पोलीस स्टेशन व वेल्हे पोलीस स्टेशनकडील तपास पथके अशी एकूण 6 तपास पथकं तयार केली. गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने योग्य ते मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या. दरोडेखोर दरोडा टाकल्यानंतर पानशेतच्या दिशेने गेल्याचे साक्षीदार यांनी सांगितलं. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकामार्फत दरोडेखोरांचा शोध सुरू करण्यात आला. सदर गुन्ह्यात 2 मोटारसायकलचा वापर झालेला आहे. एकूण 5 दरोडेखोर निष्पन्न करण्यात आले. तपास पथकांनी सीसीटीव्हीच्या आधारे मोटारसायकलचा मागोवा घेण्यास सुरुवात केली. ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली. दरोडेखोर यांनी दोन्ही मोटारसायकल वेगवेगळ्या रस्त्यानं वेल्हे गावच्या दिशेने नेल्याची माहिती प्राप्त झाली. तपास पथकांनी सलग 2 दिवस रात्र तपास करून गुन्ह्यातील मोटारसायकल घेऊन दरोडेखोर हे वेल्हे तालुक्यातील सिंगापूर डोंगरात जंगलाकडे गेले असल्याचं निष्पन्न झालं. उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गोपनीय बातमीदार सतर्क करण्यात आले असता पथकातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार अमोल शेडगे यांना गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की गुन्ह्यातील मुख्य आरोपी अंकुश दगडू कचरे, राहणार सिंगापूर मोहरी, पोलीस वरोती, तालुका वेल्हे, जिल्हा पुणे हा असून त्यानं त्याचे इतर साथीदारांच्या मदतीनं गुन्हा केला असल्यानं माहितीची खात्री करून दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी आरोपी अंकुश दगडू कचरे, वय वर्ष 20, व्यवसाय ड्रायव्हर, सध्या राहणार जैन मंदिराजवळ साईनगर कात्रज पुणे, मूळ राहणार सिंगापूर मोहरी, पोस्ट वरोती, तालुका वेल्हे, जिल्हा पुणे, गणेश बांबू कचरे, वय वर्ष 23, राहणार जैन मंदिर, वाघजाई नगर कात्रज पुणे, मूळ राहणार हारपूड, पोस्ट वरोती, तालुका वेल्हे, जिल्हा पुणे यांना सिंगापूर डोंगरातील जंगलातून ताब्यात घेण्यात आलं. सदर आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांचे साथीदार 3 विधी संघर्षित बालकं त्यांच्या मदतीनं गुन्हा केला असल्याचं निष्पन्न झालं. ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना विश्वासात घेऊन तपास केला असता त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला कोयता, 56 तोळे 2 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण 70,32,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. आरोपींना न्यायालयात हजर केलं असता दिनांक 5 जानेवारी 2026 रोजीपर्यंतची पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आलाय. यातील मुख्य आरोपी अंकुश दगडू कचरे याच्यावर यापूर्वी शरीराविरुद्धचे एकूण 3 गुन्हे दाखल आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिलसो पुणे ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील कुमार पुजारी हवेली विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मायने आर्थिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक वैशाली पाटील हवेली पोलीस स्टेशन, सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते वेल्हे पोलीस स्टेशन, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, पोलीस सब इन्स्पेक्टर हनुमंत पासलकर, हवेली पोलीस स्टेशनचे
पोलीस सब इन्स्पेक्टर शीतल टेंभे, पोलीस सब इन्स्पेक्टर संजय सुतनासे, पोलीस सब इन्स्पेक्टर सुभाष गिरे, पोलीस सब इन्स्पेक्टर दिलीपराव शिंदे, पोलीस अंमलदार रामदास बाबर, अमोल शेडगे, मंगेश थिगळे, मंगेश भगत, तुषार साबळे, संदीप वारे, भारत मोहोळ, अतुल डेरे, अक्षय नवले, सचिन गुंड, दीपक गायकवाड, चालक बाळासाहेब पुंड, चालक अजय देढे, विजय कांबळे, चालक दिलीप आंबेकर, राजेंद्र आवदे, रोहित मरभळ, आकाश पाटील, चालक सोमनाथ जाधव, स्वप्नील साळुंके, नीलम निकम, स्नेहल कामठे, पोलीस पाटील गणेश सपकाळ, होमगार्ड विजय कटके यांनी केली आहे. बातमी संकलन नितीन कांबळे, मुख्य संपादक आज 24 तास, पुणे. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.